विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी लांबच लांब लागणाऱ्या रांगा आता संपुष्टात येणार आहेत। गोपाळपूर रोडवर 2 एकरात नव्यानं होणाऱ्या दर्शन मंडपामध्ये भक्तांना आता अत्याधुनिक सुविधा जागेवरच मिळणार आहेत। त्यामुळे ऊन वारा पाऊस यापासून सुटका होणार आहे। वारकरी भक्तांना विठ्ठलाचं दर्शन अधिक सुखकर होईल। विशेष म्हणजे या ठिकाणी आषाढी वारीपूर्वी दर्शन मंडपाचं काम 80% पूर्ण होणार असल्याचा दावा मंदिर समितीने केलाय। त्यामुळे आता जुन्या पत्रा शेडच्या जागी नवीन दर्शन मंडप उभारणी लवकरच होईल। याचाच आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। पाहूयात। पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त येत असतात। आषाढी, कार्तिकी, चैत्री, माघी या 4 मोठ्या यात्रा पंढरपूरला भरतात। त्याचबरोबर महिन्याची एकादशी असो किंवा 15 दिवसाची एकादशी असो, सलग आलेल्या सुट्ट्या असो, या काळामध्ये पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते आणि विठुरायाचं पदस्पर्श दर्शन असो किंवा मुखदर्शन असो घेण्यासाठी भाविकांना दर्शन रांगेमध्ये उभा राहावं लागतं। ही दर्शन रांग कमीत कमी 7 ते 8 किलोमीटर जात असते। आता याच लांबच्या लांब दर्शन रांगेतून विठू भक्तांची सुटका होणार आहे। मंदिर समितीच्या वतीने आणि राज्य शासनाच्या वतीने आता आषाढी 2026 पूर्वीच या ठिकाणी आपण जिथे तात्पुरत्या पत्राशेड जवळ उभे आहोत त्या ठिकाणी आता दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे। या दर्शन जवळपास 2 एकरामध्ये हा कायमस्वरूपी दर्शन मंडप आणि स्काय वॉक या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। आणि आपण या ठिकाणी बघू शकताय महसूलचे कर्मचारी असो किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्मचारी असो हे या ठिकाणी आलेले आहेत आणि ताबा देण्याचं काम, महसूलची जागा आहे आणि ती जागा आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात देण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे। जवळपास 80% दर्शन मंडपाचं काम हे आषाढी पूर्वी करण्याचं नियोजन या ठिकाणी सरकारने केलेलं आहे। एकंदरीतच राज्य सरकारचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून विठू भक्तांना ही आनंदाची बातमी आता आषाढी यात्रेपूर्वीच मिळणार आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।